Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं. मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा दावा. सत्ता भाजपची असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं. फडणवीस यांच्या दाव्यावर शरद पवारांचा टोला. फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग आमचं सरकार बनतंय हे देखील फडणवीसांना माहिती नव्हतं. संजय राऊतांचं उत्तर. मी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, मी त्या शर्यतीत देखील नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचं काम आता झालं. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. संजय राऊतांची टीका. भाजपसोबत जाण्यासाठी जयंत पाटील, राजेश टोपेंसह सर्व आमदारांनी सह्या दिलेल्या नाशिकमधील सभेत अजित पवार यांचं वक्तव्य. योगींचा नारा चुकीचा नाही, बटेंगे तो कटेंगे नारा समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे झालो तर कटेंगेही. फडणवीसांकडून योगींच्या वक्तव्याचं समर्थन. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातामध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाचा रिमोट कंट्रोल दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात देण्यापासून आम्ही वाचलो. शिवसेना तोडून बनलेल्या शिंदे गटाचा रिमोट कंट्रोल तुमच्या हाती. संजय राऊतांचं प्रत्युत्तर. बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत. उद्धव ठाकरेंनी मोदींना ठणकावलं, तर ठाकरेंनीही बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बोलायचं सोडलंय. फडणवीसांचं प्रत्युत्तर. अमित शहांची आज हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये सभा, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आज प्रत्येकी 5 सभा घेणार. शरद पवारांच्या आज कवठे महाकाळ, इचलकरंजी आणि कराडमध्ये सभा, तर सिल्लोड, मालेगावसह नांदगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये थोड्याच वेळात जाहीरनामा प्रकाशित केला जाणार. लाडकी बहीण योजनेमुळे भाजपच्या सभेत लाडक्या बहिणींची मोठी गर्दी. नरखेडमधील फडणवीसांच्या सभेत देखील 50%पेक्षा जास्त महिला उपस्थित. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिलासा. वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली. सिल्लोडमधील चेकपोस्टवर 19 कोटींचे सोन्याचे त्याचबरोबर चांदीचे दागिने जप्त. निवडणूक तपासणी पथकाची कारवाई. दागिने जळगावातील नामांकित सराफा व्यापाऱ्याची असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता. आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना आदेश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 20 नोव्हेंबरला रात्रकालीन विशेष गाड्या चालवणार. CSMT ते कल्याण आणि पनवेल दरम्यान गाड्या सोडण्यात येणार. राज्यात थंडीची चाहूल. मुंबईसह उपनगरामध्ये पारा 20 अंशांखाली, तर नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.